हरिओम. तर आज इथे मी बनवले आहेत सुपर सॉफ्ट, टेस्टी, हेल्दी असे कांदे पोहे. तर सर्वात आधी इथे मी पोहे 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतले आहे, जेणेकरून पोहे असे थोडे नरम होतात. आणि त्यातलं पाणी छान नितळल्यावर त्यात मी हळद, चवीनुसार मीठ आणि साखर घालून असे मिक्स करून घेतले आहेत. पोहे आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत फोडणीला घालेपर्यंत, नाही ते हवेमुळे थोडेसे कडक होतात. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेलामध्ये कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता इथे छान तडतडला की त्यात आपल्याला 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. मोहरीच्या नंतर आपल्याला त्यात बारीक चिरलेला मिरची घालायची आहे. त्यानंतर शेंगदाणा आणि मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्याचं प्रमाण आपल्याला ह्यात जास्त ठेवायचं आहे, कारण कांद्यामुळे पोहे असे सॉफ्ट राहतात जास्त वेळापर्यंत आणि टेस्टीही होतात. इथे कांदा छान असा परतून झाला की आपल्या ह्यात स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला इथे पोहे परतून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवरती पोहेचं परतले तर ते करपून जातात आणि कडकही होतात. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घातली आणि छान असं परतून झाकण ठेवलं आहे 2-3 मिनटं. त्यानंतर इथे मी झाकण काढून इथे मी लिंबाचा रस घातला आणि इथे आपले छान असे मऊ पोहे इथे रेडी झाले आहे. तुम्ही ते बघू शकता, हे सर्व करायला रेडी आहेत कोथिंबीर आणि लिंबू बरोबर. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अंबज्ञ.